श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथ गमती या मालेत ऐकूया ग्रंथांचा चेहरा मोहरा या विषयावर डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत. ग्रंथाचं शीर्षक आणि मुखपृष्ठ म्हणजे ग्रंथांचा चेहराच असतो. हा चेहरा प्रथमदर्शनी छाप पाडण्याजोगा, नीटनेटका, आकर्षक असावा असा प्रयत्न लेखकाला आणि प्रकाशकालाही साहजिकच करावासा वाटतो. शीर्षकाबाबतीत अधिकार लेखकाचा आणि मुखपृष्ठाबद्दल शब्द चालतो तो केवळ चित्रकाराचा. असं असलं तरी काही विशेष ग्रंथांबद्दल लेखक, चित्रकार, मांडणीकार सगळेजण त्यात सहभागी होतात. ग्रंथविषय, ग्रंथशीर्षक यांना साजेसं अर्थपूर्ण चित्र काढणारा चित्रकार हा त्यातला महत्त्वाचा घटक. पुस्तक हातात घेतल्यावर प्रथम हा चेहराच तुमच्याशी बोलतो. मुखपृष्ठांबाबत अलीकडे खूपच वैविध्य आलंय. पूर्वी तंत्रज्ञान विकसित न झाल्यानं ठराविक मुखपृष्ठ असत. अगदी सुरुवातीला चारही बाजूला महिरपी, वेलबुट्टीची रांगोळी आणि मध्यभागी शीर्षक. आशयाला सुसंगत व प्रतिकात्मक असं चित्र काढण्याची कल्पना प्रचारात नव्हती. 14व्या-15व्या शतकात प्रथम इंग्लंडमध्ये पुस्तकं छापली जाऊ लागली तेव्हा त्यातल्या पानांवर खाली वर वेलबुट्टी, नवीन परिच्छेदाच्या डाव्या बाजूला छोटंसं चित्र किंवा पानाचं पहिलं अक्षर कलात्मकरित्या काढलेलं असे. आज नॅशनल जिओग्राफिक सारख्या नियतकालिकाचं मुखपृष्ठ अजूनही बऱ्याच अंशी वेलबुट्टीसारखं असतं. प्राचीन ग्रंथांची मुखपृष्ठ एकसारखी असत. ती पाहताना एक गमतीदार आठवण झाली. पूर्वीच्या काळात फोटो काढणं हा एक मोठाच कार्यक्रम असे. कौटुंबिक काढलेल्या फोटोंमध्ये एकाच प्रकारची पोज, ठराविक पार्श्वभूमी, ठराविक पोशाख असे. 11व्या शतकात मात्र फ्रान्समध्ये पुस्तकांची मुखपृष्ठ पूर्ण बदलली. ती अक्षरशः रत्नजडीत झाली. 1909मध्ये मराठीत मनोरंजन नावाचं मासिक सुरू झालं आणि त्याला 100 वर्ष झाली तेव्हा 2009मध्ये तोच पहिला अंक पुन्हा छापला गेला. त्या मुखपृष्ठावरचं कौटुंबिक चित्र तत्कालीन समाजाचं दर्शन घडवत होतं. अलीकडे मुखपृष्ठांमधली जागरूकता वाढली आहे. तंत्रज्ञानाचा प्रभाव, चित्रकारांची मुक्त कला आणि कल्पकतेचे विविध आविष्कार असणारी देखणी मुखपृष्ठ बघता येतात. शीर्षक लेखनातलं सुलेखन, अक्षर मांडणी अतिशय कल्पक असते. याबाबतीत अरुण कोलटकर आणि प्रास प्रकाशन यांची विशेष आठवण होते. अलीकडेच प्रसिद्ध झालेलं गणेश मतकरींचं बिब्लिओफाईल या मराठीतल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणजे या शब्दाचा कोशातला अर्थ सांगणारी एक छोटीशी चिठ्ठी गर्द निळ्या पार्श्वभूमीवर डकवली असं वाटतं. मात्र अजूनही मराठीत क्रमिक पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, कोश यांच्या बाबतीत मुखपृष्ठांचा विचार केला जात नाही. शालेय क्रमिक पुस्तकं ही विद्यार्थ्यांची शिक्षणविषयक अरुची वाढवतात. यात एक सुखद अपवाद नोंदवावासा वाटतो. मधल्या काही वर्षात 1ली ते 8वीची गणिताची क्रमिक पुस्तकं प्रसिद्ध चित्रकार द फडणीस यांच्या मुखपृष्ठांनी आणि आतही समर्पक चित्रांनी सजली होती. गणिताबद्दल सामान्यपणे विद्यार्थ्यांची नाराजी असते, पण फडणीसांच्या हास्यकारक मुखपृष्ठांमुळे मुलांना ती गणिताची पुस्तकं उघडाविषयी वाचाविषयी वाटली. हा मोठाच फायदा. इंग्रजीत प्रसिद्ध होणारे कोश, संदर्भ ग्रंथ यांची मुखपृष्ठ प्रेक्षणीय असतात. त्यातही मुलांसाठी तयार होणारी पुस्तकं मोठ्यांनाही आपलं वय विसरायला लावतात. वॉल्ट डिस्नेची जंगल बुक्स, टाईम लाईफ बुक्सतर्फे तयार केली जाणारी विविध माहितीपर पुस्तकं मुलांना मग सोपत्याप्रमाणे वाटली तर त्यात काय नवल. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथ गमती या मालिकेत ग्रंथांचा चेहरा मोहरा याविषयी डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत आपण ऐकत होतात. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे, सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.